हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड द ऑफिस. तर लॉग आउट केलं आणि मी माझ्या कॅबची वाट बघत होते. एक तर लेट झाला होता, डेली ज्या टायमिंगला निघते त्याच्यापेक्षा 15 मिनिट्स लेट झाला होता आणि कॅब अजून आली नव्हती. मग मी वाट बघत बसले. फायनली ती आली आणि मग मी निघाले घरी. खूप पाऊस होता, पाऊस पडला प्लस ट्रॅफिक आणि मला लेट झाला होता आणि दीप अमावस्येची पूजा पण बाकी होती. तर ती पूजा करण्यासाठी माझं असं धावपळ चालू होती की चला पटकन बट नाही. सुरुवातीपासूनच पहिलं एकतर निघायला लेट झाला, कॅब लेट आली, त्याच्यानंतर पाऊस, ट्रॅफिक. मग पोचले, मला ते दोघं घ्यायला आले स्टॉपला. तिथून आम्ही घरी आलो की पहिलं हातपाय तोंड धुतलं आणि चेंज पण नाही केलं. त्या ड्रेसवरतीच म्हटलं चला असं पण पंजाबी ड्रेस आहे, पूजा करूया. सगळ्यात पहिले रांगोळी काढली, छोटीशी, अगदी छोटी रांगोळी काढली आणि मग मी काय केलं, मातीचे आणि कणकीचे असे दिवे पुजायचे असतात. कणकीचे दिवे बनवायला मला अजिबात वेळ नव्हता बिकॉज आय एम ऑलरेडी लेट. मी लेट पोचले होते घरी. मग मातीचे दिवे होते, 3 मातीचे दिवे आणि 2 आपले दुसरे असतात ना रोजच्या देवघरातले, ते असे टोटल 5 दिवे मी पुजले. एक दिवा तुळशीजवळ, एक दिवा आपल्या घराच्या बाहेर राईट साईडला. झाले हे 2 दिवे आणि उरलेले 3 दिवे देवघरात. त्याच्यातला एक दिवा आपण जिथे पाणी पितो ना तिथे ठेवायचं असतं. असं हे 5 ठिकाणी 5 दिवे ठेवले आणि माझ्या मुलाचं औक्षण केलं, पूजलं त्याला. माझ्या मनात हे येत होतं की बाबा कणकेचे दिवे करायला आपल्याला वेळ नाही भेटला. बट तुम्ही जेव्हा मनापासून काही गोष्टी करता ना तर देव पण प्रसन्न होतोच मला वाटतं नेहमीच. अगदी तुम्हाला साग्र संगीत नाही करता आलं पण तरी तुम्हाला थोडाफार तरी वेळ भेटला तर समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं मला नेहमी वाटतं. मग मी कणकेचे दिवे करायला मला वेळ नाही भेटला. मातीचे जे दिवे असतात ते मस्त पुजले देवघरात, मस्त सगळं जसं पूजा करून घेतली. आणि मग इकडं बघा तुम्ही, एक दिवा मी घराच्या बाहेर राईट साईडला ठेवतात तिथे त्या पण दिव्याची पूजा केली. काय नाही म्हणजे कसं वर्षभर आपण हे जे दिवे लावतो त्या दिव्यांचा एक दिवस असतो तो म्हणजे दीप अमावस्या. ह्यावेळेस दिव्यांची पूजा करायची असते. मग एक दिवा घराच्या बाहेर, त्याला हळदी कुंकू, फूल, साखर, तांदूळ वाहिलं, नैवेद्य, साखरेचा नैवेद्य दाखवला आणि मग नमस्कार केला. आणि एक दिवा तुळशीजवळ. हवा खूप होती. मी एक 4 to 5 अटेम्प्ट हे केले असतील तेव्हा कुठे फायनली तो दिवा लागला. खूप हवा होती. मग एक दिवा तुळशीजवळ ठेवला, तो पण पुजून घेतला, नमस्कार केला आणि मग झालं असं दीप अमावस्या. तर कसं आहे की सिच्युएशनवर डिपेंड असतं. कमी वेळ भेटला तर मग तरी पण आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं. परफेक्ट करायच्या नादी लागलात तुम्ही तर तुम्हाला ते कधीच पॉसिबल नाही होणार. जसा वेळ भेटेल तसं मॅनेज करायचं. हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे असं काही लेडीज लोक करतात, तर तसं नका करू. तुम्हाला जेवढा वेळ भेटेल ना तेवढ्या वेळात तुम्हाला जितकं मॅनेज होईल तेवढं मनापासून करा. जितकं पण कराल तेवढं मनापासून करा. चला तर मग अशी होती ही माझी दीप अमावस्या. मी खूप लेट पोचले होते तरी पण मी जमेल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केला, मनापासून पूजा केली. तुमची दीप अमावस्या कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सायनिंग ऑफ फ्रॉम बियॉन्ड द ऑफिस. If you really like my video, please like, share and subscribe to my YouTube channel Beyond the Office.